पळून चाललाय का? वर्षभर आहेच इथे. तू जा, चल सोडून ये जा. चल 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 चल. जास्त विचार नको करूस, जा. तर अशा रीतीने रामला डबल ड्युटी लागलेली आहे, टीचर कम ड्रायव्हर. काय रे, का उकसवतोयस त्याला? हे बघ, काम करायला माझी काही हरकत नाही, पण वर्ग सोडून यांची पर्सनल कामं करायची. आणि मी सुद्धा क्वालिफाईड आहे ना, मला पगार मुलांना शिकवण्याचा मिळतो. हे बघ राम, तुझ्यासाठी 5 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव महत्वाचा आहे की नाही? मग जाऊ दे ना, नको बोलूस त्यांना काही. नाही ग, ते ठीक आहे. परवाच एक पालक आले होते याच सरांची तक्रार घेऊन. तुमच्या मुलाला वार्षिक परीक्षेत चांगले मार्क हवे असतील तर प्रायव्हेट क्लासला पाठवा. मला वाटतं राम, तू सगळ्यात आधी तुझं ध्येय गाठावस. फर्स्ट बी अ पार्ट ऑफ द सिस्टम अँड देन चेंज द सिस्टम. फर्स्ट बी अ पार्ट ऑफ द सिस्टम अँड देन चेंज द सिस्टम. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय. एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय. गाव पण हरवल्याने माणूस पण गारठलाय. अरे वा, जोरदार अभ्यास चाललाय वाटतं. 4 वर्ष झाली की, पण आज भाच्याची कशी काय अचानक आठवण झाली? कामच तसं होतं ना. गावी सगळं ठीक आहे ना? मामी तिला काय धाड भरली आहे. पण कसं आहे, इतकी वर्ष झाली, एकदा बी तुला भेटावं असं वाटलं नाही का? मी माणूस नाहीये का? नाही, तसं नाही. लक्ष्मी म्हणत होती की काय म्हणत होती की तसा बी तू गावाकडे येत नाहीस. 4 वर्षात एकदा बी तोडणे दाखवलंस गड्या तू. हा, मध्यंतरी तुझ्या घराची डागडुजी केली. हा, थोडा खर्च झाला. पैसे हवेत का? नाही नाही नाही. लक्ष्मी म्हणत होती हायवेच्या बाजूला एक जमीन बघितली, तिथं हॉटेल चालू करायचं म्हणते. आता आपल्या गावच्या जमिनीवर अजून बी तुझं तुझ्या आईचंच नाव आहे. तुला नोकरी लागली म्हणा, म्हणजे नारायण सांगत होतं तसं. तेव्हा म्हटलं, तू आडून विचारत असलास मामा, तरी मी स्पष्टच सांगतो, तुझ्या आणि माझ्या आईचं नाव असलेल्या त्या जागेवर मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तुला हवं ते कर त्या जागेचं, मी आडकाठी करणार नाही. ते झालंच, पण कसं आहे राम, ते सरकार दरबारी कागदोपत्री सगळं झालं म्हणजे. आलं लक्षात. तू कागदपत्र तयार करून घे, माझी काही हरकत नाही. कागदपत्राचं म्हणशील तर सगळं तयारच आहे. म्हणजे हे बघ, एक सही इकडं आणि एक माग म्हणजे झालं. इथं मामीला म्हणावं, पुढच्या महिन्यात परीक्षा संपली की येईन मी. तहसील कचेरीतही सही करावी लागेल ना. हा, मामीवरून आठवलं, मामीनं आठवणीनं लाडू दिलेत बघ तुझ्यासाठी. घे. मामीच्या लक्षात आहे? हा, म्हणजे राम, मग मी निघतो आता. ये. अभ्यास कर, अभ्यास कर तू. चल. हे कोण होते? हा, मामा होता. मामा? असे अचानक? माझ्या गावच्या जागेवरून माझं नाव कमी करायचं होतं म्हणून आला होता. मग काय देऊन टाकली. काय? जागा देऊन टाकलीस? अरे पण ती तर तुझ्या आईच्या नावावर होती ना.
होती. ज्या मायेला मी जन्मापासूनच पारखा आहे, तिच्या जागेवर मी माझा हक्क कसा सांगू शकतो? आणि माझं काय ग, माझं आयुष्य पडलंय, पण मामाचं तसं नाहीये ना. अरे पण तुझं काय? माझं काय, मी एकटा जीव सदाशिव. आणि मी? तुझ्या लेखी मला काहीच किंमत नाही. मी कधीही विषय काढला की टाळाटाळ करायची. गेल्या 4 वर्षात एकदाही क्लिअर केलं नाहीयेस तू मला. तुला जर मी नसेन आवडत ना तर तसं सांग. नाही सावी, तसं नाहीये ग. पण तू नाही, ते शक्य नाही. का? का शक्य नाहीये? बोल ना. जर माझी काही हरकत नसेल, बाबांची काही हरकत नसेल, तर तू इतरांचा विचार का करतोयस? काय तू हे सगळं बाबांना, आय मीन सरांना सांगितलंस? काय सांगितलंस सांग ना. काय सांगणार? हेच की तू मला आवडतोस एक मित्र म्हणून. आणि अगं पण हे करण्याआधी माझ्याशी डिस्कस तरी करायचंस. का? म्हणजे तुला मी नाही, तसं नाहीये सर. अगं पण सर माझ्याबद्दल काय विचार करते? एकतर त्यांच्या कॉलेजमध्ये मला सामावून घेऊन त्यांनी माझ्यावर उपकार केले, आणि त्यात मी त्यांच्याच मुलीशी. नाही, तसला काही विचार करणार नाही आहेत ते. मी त्यांना चांगलं ओळखते. उलट बाबा तर म्हणाले की आधी पदवी परीक्षा पूर्ण करा, मग पुढचं पुढे बघू. काय? सावी, सर. येस, ओके. तुला सोपा केला असेल ना पेपर? आता पुढे काय? पुढे काय, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं आणि रिझल्टची वाट बघायची. हो रे, आता संपले ते कॉलेजचे दिवस. मी आता उद्यापासून बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालणार. काय रे, कसा विचार करतोयस? काही नाही, मी हा विचार करतोय की सुट्टी घेतली आहे तर गावाला जाऊन येईन म्हणतो. हां, का नाही? म्हणजे तू पण केला होतास ना की कोणीतरी मोठं झाल्याशिवाय गावाला जाणार नाहीस. जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी तहसीलदाराच्या ऑफिसला जाऊन सह्या करायच्यात ना. धन्य आहे तुझी, धन्य. एकतर तो तुझा हक्क हिरावून घेतोय, आणि आता तू. दिनकर, जाऊ दे त्याला. मी त्याच्या मताशी सहमत आहे. अच्छा, म्हणजे प्रकरण इतकं पुढेपर्यंत गेलंय की आम्हाला त्याची साधी कल्पना देखील नाही. नाही, खरंच नाही. मला मामाकडून काय किंवा कोणाकडून काही नकोय. मी उद्याच गावाला जाईन. अरे, सात बारा आहे ना. हा घ्या. हा हा. सर इथे सही करा. राम, सई. ठीक आहे.
चालेल. हो चालेल. चाल. येतो मामा. राम आल्यासारखं घरला सर 2 घास खाऊन घे. अरे मामीला पण बरं वाटेल. नाही नको. मिळेल त्या एसटीने तालुक्याला जाईन म्हणतोय. उद्यापासून ड्युटी जॉईन करायची. असं म्हणतो बाहेर. इतक्या वर्षांनी आठवण झाली काय मास्तरांची? नाही. अरे गंमत केली रे. नारायणाकडून कळत असते मला वित्तम बातमी. हा काय कसे गेले पेपर्स? वेळ कमी पडला. अभ्यासाला की पेपर सोडवायला? बर काय करायचं ठरवलंस तू पुढे? बघू रिझल्ट काय लागतोय ते. पण सर तुम्ही मुख्याध्यापक गेल्याच वर्षी. काय आता चालायचंच. एकाची जागा कोणीतरी दुसरा घेणारच. जगराहाडीचा नियमच आहे बाबा. हा मग बरं काय मुक्काम करतोयस की नाही लगेच निघणार. नारायण पण सासरी गेलाय. ओ नोकरी करतोयस ना? हो. पण मन रमत नाही. अरे पण ज्यात मन रमत असेल ते कर. सर एक विचारू? मला मुलांना शिकवायला खूप आवडेल. तुमची परवानगी असेल तर आपल्या शाळेत मी शिक्षक म्हणून म्हणजे सर तुम्ही जे संस्कार जे शिक्षण तुम्ही आम्हाला दिलं ते मला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करता येईल. एवढी मोठी गोष्ट किती सहजपणे बोललास तू. काय त्यानं काय साध्य होईल? म्हणजे अहो सर तुमच्यासारखे गुरु मला लाभले म्हणून तर. आता काळ बदललाय. काय पूर्वी आम्ही शिकवायचो ते व्रत म्हणून. आता शिक्षणाचा बाजार झालाय. नाही मला मान्य आहे. तुझ्यासारख्या हुशार मुलांना इथे येऊन विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. पण सर मला कळेल नक्की तुमच्या मनात काय चाललंय ते. आता विषयात हात घातलाच आहेस तर सांगतो. गेली अनेक वर्ष शाळेचा कारभार चालवणं शिवधनुष्य पेलण्यासारखं झालंय. 6-6 महिने शिक्षकांचे पगार येत नाहीत. सरकार दरबारी मंजूर झालेलं अनुदान शाळांपर्यंत पोहोचतच नाही. पण मग सर तुम्ही त्याची तक्रार वगैरे का नाही केली? तुला जर काही खरंच करावंसं वाटत असेल ना तर भ्रष्टाचारानं पोखरून टाकलेल्या राजकीय यंत्रणेला सुधारण्याचा प्रयत्न कर. आजही तुला देशाच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाचा वसा घेतलेले अनेक देशमुख मास्तर भेटतील. पण सरकारी अनास्थेपुढे आज त्यांनाही नमतं घ्यावं लागतंय. सर लहानपणापासून मी एक स्वप्न बघायचो. मी खूप मोठा साहेब झालोय. नोकर चाकर, गाडी बंगला, ऐश्वर्य संपत्ती सगळं आहे माझ्याकडे. पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसं माझं हे स्वप्न धुरकट होत गेलं. यशापयशाची व्याख्या बदलत गेली. काहीतरी करायचं यावर ठाम होतो पण नक्की काय याचं उत्तर मात्र सापडत नव्हतं. पण आत्ता मला मार्ग सापडलाय. मी नक्की काहीतरी करेन. रेगे सरांशी बोलेन. ते मला चांगलं मार्गदर्शन करतील. आता यापुढे कुठल्याही देशमुख मास्तरांना राजकीय यंत्रणेपुढे नमतं घ्यावं लागणार नाही याची काळजी घेईन.
3 cheers for Ram! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, या क्षणाची खूप वर्ष वाट पाहत होतो मी. येस. पदवी परीक्षेत पहिल्या 10त आलेला मुलगा. अधिकारी पदाची परीक्षा तू पास होणारच यात कुणालाच शंका नव्हती. आता जरा हायसं वाटतंय सर. आत्ता कुठे खरा स्ट्रगल सुरू झालाय तुझा. हे बघ, एक शासकीय अधिकारी होणं म्हणजे व्यवस्थेत राहून ती व्यवस्था बदलण्यासारखं आहे. अरे, अजून कितीतरी मोठी आव्हानं फेस करायची तुला. मला याची कल्पना आहे सर. पुढे काय करायचं ठरवलंस? मला शिक्षण अधिकारी व्हायचं. ग्रेट. सिम्पली ग्रेट. तुझ्यासारख्या निर्णयक्षम तरुणाची गरज आहे शासनाला. माझ्या सर्व शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम. सर, पेढे घ्या. हे सगळं तुमच्याचमुळे झालं. अरे, माझ्यामुळे नाही बाबा. अभिनंदन अभिनंदन. बैस 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 बैस. सावी, अगे सावित्री, अगं बघ कोण आलाय ते. आले आले. अरे राम, कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. आणि हे काय पेढ्यावरच भागवणार आहेस? किती प्रश्न, जरा बस ना. कामावर रुजू झालो आणि लगेच तुमच्याकडे आलो. अरे वा, इकडे ये पण बातमी शिळी झाली वाटतं. बाबा, मग पुढे काय करायचं ठरवलंयस? ठरवलंय तसं बरंच काही, पण सध्या तरी माझ्या कामाचं स्वरूप हे शिक्षण एवढंच आहे. अच्छा, गावी कळवलंस? कोणाला कळवणार? हां, नारायणला कळवलंय मी. आज आजी असती तर तिला खूप आनंद झाला असता. नाही, तिला आनंद होईलच, पण आता तू तुझ्या आयुष्यातला आनंद लूट. नियतीचा खेळच अजब आहे. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला इतर गोष्टींचा त्याग करावा लागतोच. हो, पण त्या त्यागातून मिळणारं फळ सुद्धा गोडच असतं. बरं, लग्नाचं काय ठरवलंयस? लग्न? छे छे, अहो, आता तर मी कुठे नोकरीत स्थिरावतोय. नाही, करायचंय ना का नाही? नाही, तसं नाही आहे. पण माझ्यासारख्या मुलाला मुलगी कोण देणार? मी एक अनाथ. एक मिनिट राम, एक मिनिट. तुझ्यासारख्या बुद्धिमान विचारी मुलाच्या तोंडी ही वाक्य शोभत नाहीत. आता मुद्द्याच बोलतो. काही महिन्यापूर्वी सावित्रीने मला तुझ्याबद्दल सांगितलं. तुझ्याबद्दल म्हणजे तुम्हा दोघांबद्दल. पण मी तिला थांबवलं. म्हटलं, ज्या ध्येयासाठी तो इथे आलाय ते ध्येय पूर्ण होणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं होतं. पण आता मीच पुढाकार घेऊन सांगतो. उगाच ताणण्यापेक्षा, चाल दखल करण्यापेक्षा तुम्ही सरळ लग्नच करा. नाही म्हणजे तुम्हा दोघांची संमती असेल तर मी गुरुजींना सांगून मुहूर्तच काढतो. काय? थांबा थांबा, पहिलं नाव घ्या मग आतमध्ये जा. नाव घ्या पहिलं. नानाविध नाना प्रदेश, नानाविध नाना प्रदेश. रामचंद्र रावांचं नाव घेऊन घरात करते प्रवेश.
या 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 नमस्कार साहेब. बसा. मी भास्करराव डांगे पाटील, तुमच्या शेजारच्या गावातच राहतो बघा. बर, आज कशी काय आठवण झाली? नाही म्हणजे काल झेडपीत गेलो तो, तिथं मला कळलं की तुमची इथं नवीन शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. अभिनंदन साहेब, अभिनंदन. धन्यवाद. ठेवा तिथे. बसा बसा. बोला, काय काम काढलं? म्हणजे तुम्ही आम्हाला वाळकलेलं दिसत नाही. या भागात सभापती म्हणून ओळखत्यात मला. माझ्याकडे काय काम होतं? काम म्हणजे तसं काही विशेष नाही बघा. काय साहेब, आम्ही सरकार चालवतो आणि तुम्ही सरकारी कामकाज, तेव्हा आपली ओळख असलेली वाढलेली कवा बी बरी नाही का साहेब? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण राजकारणी जर सक्षम नसतील तर? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. सलग तिसऱ्यांदा आमचा पक्ष झेडपीवर आलाय या जिल्ह्यात. हे भाषण मला पाठ झालंय. डांगे पाटील साहेब, काय ना, तुम्ही माझ्याकडे आलात याचा अर्थ एकतर तुम्हाला नवीन शाळा सुरू करण्याची मंजुरी हवी असणार, किंवा एखाद्या शाळेत ज्युनियर कॉलेज सुरू करण्याची परवानगी हवी असणार. तुम्ही अगदी मनकवडे बघा साहेब. माझ्या वाटावरले शब्द बोलला जणू तुम्ही. देशमुख मास्तरांना ओळखता? हे काही विचार नाही झालं का साहेब? तुमच्याच गावचे ना ते. अगदी नेकदिल माणूस बघा, हाडाचा शिक्षक. गेली 4-5 वर्ष ते शाळेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. 6-6 महिने शिक्षकांना पगार मिळत नाही. तेव्हा शासनाकडून मंजूर झालेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कराल? काय आहे ना, त्यामुळे 2 गोष्टी होतील. एक तर शाळेला निधी मिळेल, आणि दुसरं त्याच ठिकाणी तुम्हाला ज्युनियर कॉलेज. कदाचित. नुसत्या शाळाकडून अनुदान मिळवण्यापेक्षा त्या शाळेतील शिक्षक सक्षम असणं तेवढंच गरजेचं आहे. देशमुख मास्तरांसारखे अनुभवी गुरु गावात असताना त्याच गावात दुसऱ्या शाळा काढून काय असेल होणार आहे? त्यापेक्षा त्या शाळेचा विस्तार आणि विकास कसा होईल हा विचार का नाही करत तुम्ही? येणारी पिढी जेवढी साक्षर आणि सुशिक्षित बनेल, त्याच तुलनेत गावाचा आणि जिल्ह्याचाही विकास होईल असा विचार करून बघा की. तुम्ही अगदी बरोबर बोललात बघा साहेब. तुम्ही तर अक्षय आमचे डोळेच उघडलेत. नाही, आत्ताच्या आत्ता समजा यंत्रणेला कामाला लावतो आणि तुमच्या शाळेला कशाला, आपल्या शाळेला अधिकाधिक निधी कसा उपलब्ध होईल त्याची व्यवस्था करतो बघा. येऊ म्या साहेब? चला येतो. बरीच कामं राहिली आहेत, एकदा हाताएगळी झाली म्हणजे म्या. सर, येऊ का आता? हा, राम धायगुडे साहेब, या बसा. 5 मिनिटं घेऊ शकतो तुमची? खुशाल, काही नोकरीत अडचण, प्रॉब्लेम? नाही नाही, तसं काहीच नाही सर. बोल ना. अरे बोल. सर, अरे बोल ना. सर, एक गोष्ट सांगायची तुम्हाला. सांग. सोळा 17 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मी माझ्या मामाच्या टपरीवर काम करायचो. एकदा तुमची गाडी नेमकी त्या टपरी समोर बंद पडली.
तुमच्याशी बोलल्यावर मला कळलं की शिक्षणाला पर्याय नाही. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या यशात या पेनाचा सिंहाचा वाटा आहे सर. हे एक जादूचं पेन आहे माझ्यासाठी, तुम्ही दिलेलं. ओ, आता मला आठवलं. ग्रेट, सिम्पली ग्रेट. माझ्या एका वाक्यानं तुझ्या आयुष्यात एवढा फरक पडला. ग्रेट. पण हे तू मला आधी का नाही सांगितलंस? 2 शक्यता मनात होत्या. एक तर भीती होती की पहिल्याच भेटीत तुम्हाला सांगितलं असतं तर वशिला लावतोय म्हणून, किंवा जुने संदर्भ देऊन इम्प्रेस करतोय असं वाटून तुम्ही मला डावलाल. आणि दुसरी शक्यता? दुसरी शक्यता म्हणजे मला नोकरी मिळाली असती. पण एक विचार सतत माझ्या मनात घर करून बसला असता. ही नोकरी मला माझ्या कर्तबगारीच्या जोरावर मिळाली आहे की वशिल्यामुळे चिकटलोय? इतक्या लहान वयात किती विचार करतोस तू? 1 मिनिट सर. हॅलो, हा बोल. काय? बरं, मी येतो. हां, सॉरी सर, माझ्या बायकोची तब्येत बरी नाहीये. Oh. मला जावं लागतंय. ओ, आय एम सॉरी. आपण पुन्हा भेटूया नक्की. इट्स ऑल राईट, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. टेक केअर. येतो. अगं खरंच जा तू. सावी, काय ग, काय झालं तुला? आणि दिनकर कुठे आहे? दिनकर भाऊ डॉक्टरांना सोडायला गेलेत. ठीक आहे, तू जा आता. संध्याकाळ पण झाली. पण बाईसाहेबांची मी तब्येत. आहे इथे, तू काळजी नको करू. जा, मी बघ. बर बर. काय ग, काय झालं तुला अचानक? डॉक्टर काय म्हणाले? आणि या दिनकर तुला एकटीला सोडून गेला ना? थांब, मी त्याला तर फोनच करतो. अरे हो हो हो, नुसती चक्कर आली तर एवढं टेन्शन. उद्या जर खरंच मला काही झालं. सावी प्लीज, या बाबतीत मला थट्टा नको आहे. तू माझं इन्स्पिरेशन आहेस सावी. तुला काही झालं ना तर? डॉक्टर काय म्हणाले ते आधी सांग मला. डॉक्टर म्हणाले आजार तसा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण तरी खूप दिवस लागतील. म्हणजे बेड रेस्ट घ्यावी लागेल, पथ्य पाणी करावं लागेल, आणि हो, किमान 6 महिने तरी एकटीला सोडू नका असं म्हणाले डॉक्टर. पण म्हणजे नक्की झालंय काय? आता शिक्षण तज्ञांना सुद्धा एवढं सगळं सांगितल्यावर आजार ओळखता येत नसेल तर काय उपयोग? एक मिनिट. बेड रेस्ट 6 महिने एकटीला राहू द्यायचं नाही. ओ ओ ओ ओ म्हणजे सावी. सर, आज काय विशेष? खास तुमच्याकडेच काम आहे म्हणून बोलावलं. कसल्या संदर्भात? खातर जमा करून घ्यायला बोलावलंय. कसली? सर, आमच्या शाळेचं दरवर्षी ऑडिट होतं. शाळेचा रिझल्टही चांगला असतो. पण मी असं कुठे म्हटलं की मी शाळेच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय? तुम्ही कोड्यात टाकताय. नाही, मी कोडच सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना क्लासेस कंपल्सरी केले तसं ऐकलंय मी. हो, आता शाळेचा रिझल्ट चांगला हवा असेल तर ते क्लासेस तुमच्या मालकीचे आहेत. नाही, माझ्याकडे पुरावे आहेत. पण सर, मी कुणालाच कुठल्याही विद्यार्थ्याला आत्तापर्यंत जबरदस्ती केलेली नाहीये. तशी तक्रार असलेलं पत्र आणि त्याला पाठिंबा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सह्या
अशी दोन्ही कागदपत्र आहेत माझ्याकडे. हे बघा सर कोणीतरी तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवतंय. चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तुमचे क्लासेस बंद ठेवावे लागतील देसाई. हे अति होत आहे सर. माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत. हे प्रकरण तुम्ही इथेच मिटवलं नाहीत तर तुम्हाला महागात पडेल. नोटीस आहे ही. आदर्श गुरु शिष्य परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या या भारत देशात तुमच्यासारखे मतलबी आणि स्वार्थी मनोवृत्तीचे शिक्षक आहेत याचंच वाईट वाटतं मला. आणि देसाई सर,